मागच्या पार्टमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही कॅफेत भेटलो आणि भेटल्यावरती पहिले 5 मिनिटं तर आम्हाला काहीच सुचत नव्हतं की काय बोलावं. त्यानंतर आम्ही एक कोल्ड कॉफी घेतली आणि ती चुकून माझ्या हातून सांडली आणि हे लगेच बोलले की गेले ₹70 वाया. यावरून मला कळालं होतं की हा खूप चिंगू माणूस आहे. आता चिंगूने म्हणता येणार, उलटं हे ग्रीन फ्लॅग झालं माझ्यासाठी, कारण की असा माणूस परपंचिक असतो ज्याला पैशाची खूप किंमत असते आणि माझे बाबासुद्धा असेच आहे. त्यावरून मला जरा चांगलं वाटलं. त्यानंतर आम्ही शॉपिंगला गेलो आणि तो फर्स्ट टाईम होता जेव्हा हे माझ्यासोबत शॉपिंगला आले आणि यांनी माझे सगळे पैसे दिले, कारण त्यानंतर आजपर्यंत यांनी मला कधी म्हटले नाही का चल शॉपिंगला. नंतर साखरपुड्याचा दिवस आला आणि साखरपुड्यामध्ये युजली सगळे मुलं मुलींना फोन गिफ्ट करतात, पण माझ्या बाबांनी सांगितलेलं होतं की तिला फोन आहे त्यामुळे काही फोन देऊ नका. मग यांनी मला काहीच दिलं नाही, फोन पण दिला नाही आणि काहीच गिफ्ट दिलं नाही. मला ते असं खटकत होतं की का नाही काही दिलं मला यांनी. छान सुपारी फुटली, मस्त कुंकवाचा कार्यक्रम होता, सो ते झालं. आणि मग हे माझ्या डोक्यातच होतं की यांनी मला काहीच गिफ्ट दिलेलं नाही, म्हणून यांनी मला नंतर एक वॉच गिफ्ट केली, स्मार्ट वॉच, जी की आजपर्यंत माझ्याकडे आहे आणि मला ती खरंच खूप आवडते. साखरपुडा झाला आणि आता इथून पुढे नवीन प्रश्न होते, ते म्हणजे लग्नाचे. लग्न कसं करायचं, कधी करायचं, कुठं करायचं, हे सगळं. पहिल्यांदा लग्नाच्या तारखा काढून आणल्या आणि 2च तारीख निघाली होती, ती पण खूप जवळची होती. मग दोन्ही साईडच्यांना असं वाटलं की खूप घाई होईल, काहीच करता येणार नाही, त्यामुळे आपण लग्न थांबवूया, लग्न दिवाळी झाली की मग करूया. आता ह्या गोष्टीवरून आहे ना मी खूप नाराज होते आणि हे खूप खुश होते. आता हे असं का होतं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते.